आता पी-एफचे पैसे ए-टी-एममधून देखील काढता येणार आहे। सरकारने याबाबत मोठी घोषणा केली आहे। आधी पी-एफ काढण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागायचा। ई-पी-एफ-ओ 3.0 नेमका आहे तरी काय समजून घेऊया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। पॅन कार्ड 2.0 नंतर सरकार आता ई-पी-एफ-ओ 3.0 आणण्याच्या तयारीत आहे। ही योजना पी-एफ ग्राहकांसाठी फायदेशीर ठरेल। यासोबतच अनेक नवीन सुविधा यामध्ये जोडल्या जाणार आहेत। कर्मचाऱ्यांसाठी 12% पी-एफ योगदानाची मर्यादा देखील हटवण्याचा विचार केला जात आहे। ई-पी-एफ-ओ 3.0 अंतर्गत ग्राहकांना ए-टी-एमद्वारे पी-एफमधून पैसे काढण्याची सुविधा मिळेल। ही नवीन सेवा मे-जून 2025 पर्यंत लागू होण्याची अपेक्षा आहे। यासाठी मंत्रालय कर्मचारी पेन्शन योजना 1955 EPS 95 मध्ये बदल करण्याचा विचार देखील सुरू आहे। कर्मचाऱ्यांच्या पगारातून 12% रक्कम ई-पी-एफ खात्यात जमा केली जाते। त्यापैकी 8.33% रक्कम EPS 95 मध्ये जमा केली जाते, तर उर्वरित 3.67% रक्कम ई-पी-एफ खात्यात जमा होते। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा।